तुम्ही खाल्ले का नाही मग जांभळं? बघा मी फर्स्ट सीझनची फर्स्ट जांभळं खात आहे, या खायला. तर हे बघा, तर पहिल्यासारखं कुठे भेटते, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी नाही का. मग हे बघा आमच्या शेजारी एका लाईनमध्ये नाही का होते जांभळाचं झाड, माझ्या दिराने आणले होते, मग मी खाल्ले बघा. तर आता दुसऱ्या दिवशी मग स्टार्ट केला व्लॉग. तर हे बघा मॉर्निंगला आहुचा फोन आला होता, डॉक्युमेंट फोटो पाठव म्हणून. मग त्या आहुच्या पर्समध्ये बघा मी दिसले. तर बघा मी काय होते, मी काय झाले मी. तर चला तुम्हाला दाखवते मी कशी होते. बघितलं ना तर खूप वेगळी दिसायची, आता वेगळीच दिसते मी. तेव्हा खूप अशी गावठी दिसायची एकदम, कारण की मी गावचीच होते त्याच्यामुळे मी गावठी दिसायचे. मग पुण्यात झाले, मग नंतर पुण्यात आले, पुण्याची झाले, असं झालं. मग मॉर्निंगला नाश्त्यामध्ये बघा बनवले अशी मस्तपैकी इडली गरमागरम बनवली, कारण माझ्या पोरीला लागली होती बघ भूक. मग तिने म्हटली मम्मा मला पहिलं जेवायला दे, मग नंतर तुझं आंघोळ पांघोळ आवरून घे. मग काय म्हटलं पहिलं पोरांचं बघायचं, मग बाकीचं काम करायचं. सुट्ट्या आहे ना आता, आरामच चाललंय, सगळ्या गोष्टी आरामातच चालल्यात. मग तिला नाश्ता दिला, मग लगेच गेले आंघोळीला, आंघोळ वगैरे केले. शनी अमावस्या होती, मग म्हटलं चला पहिलं देवपूजा वगैरे आवरून घेऊया. मग देवपूजा आवरली आणि मग लगेच मी घेतलं माझ्या पोटा पाण्याचं आवरायला. मग मी रोज मॉर्निंगला काकडी खाते म्हणजे खाते तिकडे जग इकडचं तिकडं होऊ, पण आपणाला मॉर्निंगला काकडी पाहिजे म्हणजे पाहिजे. मग मस्तीचा असं सिलटा काढून घेतला, चरा चरा कट केली आणि मग मस्त इडली आणि वाव एकच नंबर नाश्ता होता आज. छानपैकी असा नाश्ता केला, भारी वाटला नाही का. चरा चरा बघ अशी कापली कैरीच म्हणते, कैऱ्या खाते ना त्याच्यामुळं कैरीच येते तोंडात. चरा चरा कापल्या, मग अशा मस्त नाश्ता बनवला आणि एकच नंबर इडली झाली होती. तर चाललं एक नंबर अशी इडली वगैरे खाऊन घेतली, भारी पोट भरला. मग काय दिवसभर ब्लॉगिंगच नाही केली, मग दिवसभर सगळ्यांना इडली चारली ना, मग संध्याकाळी भूक लागली. मग सगळ्यांनी बघा इकडे भेळ बनवून खात होते, मग म्हटलं जाऊ द्या खाऊया. मग आहूंना पण चहा बनवला, इकडे चहा वगैरे पिला, चहा वगैरे झाला. मग सगळ्यांचं चहा पाणी वगैरे झालं. मग म्हटलं चला आता बसून काय थोडी आपण पण खाऊया भेळ, मग राखूया स्वयंपाकाला. मग छानपैकी असं लागले आज बनवणार होते बघा. मांडणीची साफसफाई पण केली मी आज थोडी, बघा भांडे कसे चमकतायत. मग म्हटलं चला आज शनी अमावस्या आहे, गोडधोड बनवावं काहीतरी. मग असे पिळून घेतले आंब्याचा रस बनवावं म्हटले. तर सीझन वाईज आपण खातो सगळ्या गोष्टी. बघितलं किडके बिडके खराब आहे का, तर माझे 1 किलो आंब्यामध्ये 3 खराब निघले, 3 चांगले निघले. तर मस्तपैकी असा रस बनवला आणि थंड करायला ठेवून दिला. मग लगेच इकडं स्वयंपाक केला बघा, छानपैकी गवारीची भाजी सुकी. आणि रात्रीचं म्हटलं ना वरण भात पाहिजे म्हणजे पाहिजे, पोरांना लागतं ना भात. आणि छानपैकी चपात्या बनवून घेतल्या. तर चला असं होतं आजचं.